आपल्यासोबत महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरीताई पेडणेकर आहेत. किशोरीताई, मानखुर्दमध्ये हनुमान नगरचा जो भाग आहे, जनता नगर परिसरामध्ये इथे चाळीचा भाग कोसळलाय, 6 जणांचा मृत्यू झालाय. काय आपली पहिली प्रतिक्रिया यावर? ही दुर्दैवी घटना आहे. हं, अतिशय वाईट घटना घडतायत मुंबईत. हं, आणि ह्या मुंबईत जेव्हा वाईट घटना घडतात, घडायच्या हं, आधी पावसाळ्यात हे अशा काही गोष्टी असतात की त्या प्रत्येक नगरसेवकाच्या अँगल मधून हं, सभागृहात यायला पाहिजे होत्या. कारण गेल्या 4 वर्षात सभागृहामध्ये आपण कोणी नव्हतो. हं, प्रशासकांनी चालवलेलंच महापालिका होती. हं, त्यासाठी नवनाथ बन पण कदाचित माझ्या विषयाला सहमत असतील. हं, मी विशेष सभेची मागण्या केल्या होत्या की जर हं, आपण या जून मध्ये जरी केली असती किंवा मेला जरी, तरी हं, महापौर पण गेल्या एका टर्म मध्ये नव्हत्या, मागच्या 4 वर्षात नव्हत्या. त्यामुळे महापौरांच्या लक्षात आलं असतं. सगळ्या 226 नगरसेवकांनी या गोष्टी मांडल्या असत्या. रिक्स हं, कुठे आहे, हाय रिक्स कुठे आहे, लो रिक्स कुठे आहे, काय आहे, हं, हे सगळं त्यांच्यापर्यंत पोहोचलं असतं. हं, परंतु मला माहिती नाही. हं, मी सभागृहात येताना पण झालं, ते म्हणाले तो अधिकार महापौरांचा आहे. मग हं, महापौरांकडे आम्ही पत्रव्यवहार केले, आम्ही जाऊन बसून सांगितलं. हं, तरी महापौरांनी विशेष पावसाळ्यापूर्वीची विशेष सभा हं, लावली नाही. आज नवनाथ सरचे पत्रकार हं, नगरसेवक झाले, त्यांनी आपली हं, व्यथा मांडली असती की बाबा तिथे असं चाललंय, तिथे तसं चाललंय, तिथे तसं. त्या अनुषंगाने हं, प्रशासनाकडनं आपण राबवून घेतल्या असत्या. मी असं नाही म्हणत आहे, दुर्घटना घडतायत ह्या हं, कमी झाल्या असत्या. हं, आज झाडं सीसी रोड झाले, त्या हं, सीसी रोडच्या बाजूला मड टेबल असले हं, पाहिजे. पॉपअप हं, वर्क मध्ये ते दिले जातात. हं, कुठेही कोणीच मर्यादा पाळली नाही. हेच नगरसेवकांचं काम असतं की हं, प्रशासनापर्यंत मुंबईचे 227 नगरसेवक त्यांना हं, कोपऱ्यातली माहिती महापौरांपर्यंत पोहोचवतात. महापौर प्रशासनावर कमांड करतात. हे हं, व्हायला पाहिजे होतं. आज हं, हं, किमान आपण सतर्क होऊन हं. ठिकाणी रिस्क्यू करून, म्हणजे आता जे रिस्क्यू करतोय ना, ते त्यांना हो. काढण्यासाठी आपण वेळ दिला असता. हं. पण ते घडलं नाहीये सर. दुर्दैव आहे या सगळ्या गोष्टीचं. ठीक आहे. नवनाथ यांना विचारूयात. नवनाथ, किशोरीताई जे म्हणतात त्याच्याशी सहमत आहात की तुमच्याकडनं हे जे काही मुद्दे आहेत, रिस्क असतील, हाय रिस्क असतील, एक नगरसेवक म्हणून हे महापौरांपर्यंत पोहोचवले गेलेत आणि महापौरांनी देखील याविषयीची जी सभा पावसाळ्यापूर्वीची आवश्यक असते ती देखील लावली नाहीये. नवनाथ, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? कदाचित नवनाथ यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचत नाहीयेत. किशोरीताई आपल्यासोबत आहेत. किशोरीताई, सातत्यानं मुंबईमध्ये या ज्या दुर्घटना घडतायत, आता अशा पार्श्वभूमीवर खरं तर महापौर म्हणून देखील तुमचा अनुभव राहिलेला आहे. यावेळेला काय नेमकं करणं गरजेचं आहे? कारण की अजून पूर्ण पावसाळा जायचा आहे. पावसाला नुकतीच कुठे सुरुवात झाली आहे. अहो, अजूनही वेळ गेली नाही. आजही हट्टीपणा चाललाय. 13 जुलैला लावलीये. हीच जर तातडीची सभा 8-9 तारखेला, 7 तारखेला लावतील, तर अनेक नगरसेवक आपापल्या विभागातल्या गोष्टी सांगतील. अजूनही आपण टाळू शकतो, पण हं, करतच नाहीये. हं, विरोधकांचं ऐकायचंच नाही. तुम्हाला काय आंदण दिली का मुंबई लोकांना मारण्यासाठी? हं, अजूनही वेळ गेली नाही. अजूनही महापौरांनी विशेष तातडीची सभा लावावी आणि सगळ्या नगरसेवकांचं म्हणणं ऐकून घ्यावं. इथे आरोप प्रत्यारोप करून कोणाचंच भलं होणार नाहीये. तुमचं कदाचित होईल सत्तेतलं भलं, पण नागरिकांचं काय? आणि मला असं वाटतं, आता नवनाथ बन मी तुमच्या टीव्ही याच्यावर लाईव्ह वर बघते, ते हो, व्यस्त आहेत. हरकत नाही, असेच नगरसेवक असले पाहिजे. पण नवनाथ बंना पण कळलं पाहिजे, हं, प्रत्येक गोष्टीत तुम्ही जेव्हा मत देता ना, तेव्हा ही मतं पण द्या. जे चुकलंय त्याला चूक म्हणा.